धामणा लिंगा ग्रामपंचायतची ग्रामसभा विवादात स्थगित. ग्रामसभाध्यक्षाने ग्रामसेवकांनी ग्रामसभेला विरोध केल्याची केली जतावणी. आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. प्रतिनिधी संजय खांडेकर, धामणा लिंगा यांची रिपोर्ट. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून चॅनेलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. आणि उद्या आपण सभेमध्ये विषय मांडू असं आश्वासन दिलं, परंतु आज ते ह्याच गोष्टीसाठी त्यांनी 31/8ला दुसरी आमसभा तेव्हा आपण बघत आहात धामणा येथे धामणा लिंगा या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये या ठिकाणी ही अवस्था झाली. इथले सभासद तर कमी होते सभेला, ग्रामसभेला, आणि ग्रामसभा सोडून जाणारे सरपंच आणि उपसरपंच. तर या गावच्या लोकांचं काय होणार? या लोकांच्या समस्या कशा दूर होणार? आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. मी संजय खांडेकर, धामणा. गावाची ग्रामसभा सचिवाच्या अभावी तहकूब करण्यात आली, परंतु ग्रामपंचायतचे उपसरपंच यांचं म्हणणं पडलं का ही ग्रामसभा आपण 7 दिवसानंतर घेऊ. अगर 7 दिवसानंतर ग्रामसेवक हजर राहणार नाही आणि ग्रामसभा झाली नाही तर आम्ही ग्रामपंचायतचा कार्यभार चालू देणार नाही, ग्रामपंचायतला टाळे ठोकू. हे सर्व आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे आणि मागणी आहे. आपण नागरिक म्हणून आपलं नाव सांगाल? माझं नाव विनोद सेवकराव पारडी. या व्यतिरिक्त तुम्हाला काय या ग्रामसभेविषयी माहिती? आमची इच्छा अशी होती की आम्हाला मागील 5 वर्षाचा हिशोब पाहिजे होता. कोणता निधी आला, निधीने खर्च किती केला, कुठे केला आणि शिल्लक किती आहे, कामे पूर्ण किती झाले आणि कामे बाकी किती आहे. परंतु आम्हाला आमच्या मागणीचे उत्तरं मिळाले नाही आणि सरपंच उपसरपंच पसार झाले आणि ग्रामसभेत आलेले समस्त ग्रामवासी इथे उभे आहेत. आम्ही तुळशीराम बेरे, धामणा. आज 25/8ला धामणा येथे ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साजरी करण्यात येणार होते. गावातील सर्वसाधारण माणसापासून लहान्यापासून मोठ्यापर्यंत जवळपास 200-300 लोक 11 वाजतापासून ग्रामपंचायतच्या भोवतालीमध्ये येऊन वाट पाहत होते का ग्रामसभा केव्हा चालू होते. व असं करता सभा सरपंच वगैरे सर्व लोक आल्यानंतर 1 वाजता सभा चालू झाली. सभेचा टाईम 12 वाजताचा होता. 1-1.5 तास सभा चालल्यानंतर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कोल्हे सर यांना सभेचे सचिव म्हणून त्यांनी हे केले. त्यावर मीच प्रश्न केला, सर तुम्ही कसे का उभे झाले, ग्रामसेवक साहेब कुठे आहे? तर त्यावेळेस सरपंच मॅडम उठल्या. सरपंच मॅडमने सांगितलं पुण्यातरी आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे एका ग्रामपंचायतमध्ये आमसभा चालू असताना कुठे मारापीट वगैरे झगडा वगैरे झाला. त्याच्यामध्ये दुर्दैवानं ग्रामविस्तार अधिकारी जे आहे समजा त्यांना मारण्यात आला. म्हणून सर्व ग्रामसेवक लोकांनी सभेवर बहिष्कार टाकला. त्याच्यामुळे सेक्रेटरी ग्रामसेवक साहेब काही इथे येऊ शकत नाही. व आम्ही म्हटलं ग्रामसेवक साहेब इथे येऊ शकत नाही, मग सभा घेण्यामध्ये अर्थ काय आहे? आणि या गुरुजीला सभेच्या बाऱ्यामध्ये काय कल्पना आहे, सुद्धा गावच्या इतिहासामध्ये त्यांना काय कल्पना आहे यांच्यामध्ये, ते कोणाचे कोणते उत्तरं देणार आहे? ते याच्यामुळे सरपंच त्याच्यासाठी समजा काही ग्रामपंचायतचे 5 मेंबर याच्यात अनुपस्थित होते. त्यांना 6 मेंबर ग्रामपंचायतचे अनुपस्थित होते. याच्यावर बी काही नाही काही तोडगा निघाला पाहिजे. गावामध्ये विकास कामे कोणती चालू आहे? आमच्या गावचे ग्रामविकास अधिकारी श्री अलोरे सर हे उपस्थित नसल्यामुळे आम्ही वासियांनी सरपंच अध्यक्ष मॅडम यांना प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की ग्रामसेवक साहेबांचे ग्रामसभेवर बहिष्कार आहे आणि ते बहिष्कार आहे हे आम्हाला कालपर्यंत माहिती मिळाली नाही. आणि जर ग्रामसभेवर त्यांचा बहिष्कार होता तर मग ग्रामसभेचं 25 तारखेचं आजचं नियोजन करण्याची आवश्यकता नव्हती. कारण आम्हाला जी माहिती प्रशासकीय माहिती हवी आहे ती ग्रामसेवक साहेबाशिवाय मिळणार नाही. आणि आमचे काही प्रश्न आहेत जे प्रशासनाच्या माध्यमातून काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न ग्रामसेवक साहेबाशिवाय मिळणार नाही. परंतु गावांच्या लोकांनी जेव्हा अध्यक्ष महोदय यांना प्रश्न केले असता, गावच्या अध्यक्ष, प्रथम नागरिक, सरपंच, उपसरपंच आणि संपूर्ण मंच हा आमच्या उत्तर न देता उडवाउडवीचे उत्तर देऊन आणि परस्पर पसार झाले, निघून गेले. ग्रामपंचायतचा परिसर सोडून निघून गेले. आम्ही वारंवार विनंती केली तरी ते थांबले नाही आणि आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. आणि परस्पर स्वतःच्या मर्जीने त्यांनी आजची
ग्रामसभा ही तहकूब केली. ग्रामवासियांचे म्हणणे होते आमचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचे आम्हाला उत्तर पाहिजे, आम्हाला ग्रामसभा तहकूब करायची नाही. तरी पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मर्जीने ते तहकूब केली. आणि आमचे गावच्या लोकांचा आक्रोश आहे की जोपर्यंत गावचे ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक आमच्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही किंवा ग्रामसभा होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागणी ठरवून ठेवणार. धन्यवाद. त्यातल्या त्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता गावामध्ये 15 दिवसा पहिले पट्टे वाटप झालं. पट्टे वाटप झाला असताना त्याच्यामध्ये बी भेदभाव करण्यात आला असं एक सर्व ग्रामस्थाचं म्हणणं होतं. ते सर्व लोक इथे येऊन गेले. त्यात बाकीच्या लोकांना वाटत होतं की आमच्या इथं 70 पट्टे मिळाले आहे, समजा 15-15, 20-20 एका वाटप मिळाले असते तर आमचा काही नाराजी नव्हते, पण सर्वांनी मिळाले पाहिजे होते. मग एक वार्ड नंबर एकाच वार्डामध्ये 50 पट्टे कसे काय देण्यात आले हा सर्व जन आक्रोश त्यांचा होता. समजा रस्त्याची दुर्दशा, नाल्याची दुर्दशा, पुष्कळ अशा बिकट प्रसंग या गावामध्ये आहे. तर याच्यासाठी सरपंच त्याची मंडळी हे सर्व लोक इथून मग पसार झाले. बस एवढं माझं हे आहे निवेदन. आम्ही या ग्रामसभेवर सचिव जनमती म्हणून आपल्या नागपूर ग्रामीणच्या SDO वंदना विरानी यांना फोन लावता असता त्यांनी सांगितलं की ग्रामसेवकांनी फक्त धान्याचाच बहिष्कार टाकला की टोटल ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकला. याच्याबद्दल मला पुरेपूर कल्पना नशी आहे म्हणून BDO ढगे साहेबाला फोन करते आणि तसं विचारून तुम्हाला कळवते. आणि हे नेमकं त्या प्रशासनाला माहीत नाही का ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकला म्हणून. फक्त सरपंचाचं म्हणणं आहे ग्रामसेवकाचं आम्हाला लेटर आलं की आमचा आमसभेवर बहिष्कार आहे म्हणून आम्ही ग्रामसेवक हजर राहत नाही. आणि त्यातल्या त्या सरपंच मॅडमला विनोद भाऊने विचारल्यानंतर सरपंच मॅडम थोड्या कावऱ्या झाल्या याच्यावर आणि त्या सर्व इथून पसार होऊन गेल्या सर्व लोक. ॲक्च्युअली तुम्हाला असं खोटा आहे अशी काय जानकारी आहे का बाकीच्याही ठिकाणी असं लोक हे ग्रामसेवक बहिष्कार ठिकाणी आमसभा चालू आहे. काल पण आमसभा चालू झाली आणि ग्रामसेवक हजर राहतात. हा ग्रामसेवक काल रात्री धामण्याच्या ग्रामपंचायतमध्ये 8 वाजेपर्यंत होते म्हणून अशी सुद्धा माहिती आहे. बघितलं मग आता यांचा एका दिवसामध्ये कसा का खेळ झाला बाबा बेसकार कसा का झाला याची एक खोटी आहे याची सहनिशा व्हायला हवी समजा. आणि SDO मॅडमकडे याचा पाठपुरावा केला आहे या गोष्टीचा. मी काल स्वतः अर्ज घेऊन आलो असता ग्रामसेवक साहेब सायंकाळी बसले होते. मी त्यांना अर्ज दिला आणि विचारणा केली की आमच्या काही समस्या आहे. पाण्याच्या समस्येबद्दल बोललो की गावाला दूषित पाणी येत आहे, त्या पाण्याचा एका पेपरमध्ये घ्याल का? माझं नाव सचिन कोडूजी सरोदे, राहणार धामणा, तहसील जिल्हा नागपूर. आज धामणा येथील ग्रामसभेचं नियोजन केलं असतं. ग्रामपंचायतमध्ये आज तारीख 25/8/2026 आम्ही सर्व गावकडी मंडळी ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहिलो तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की आमच्या येथील ग्रामसेवक अलोने सर यांची अनुपस्थिती होती. अनुपस्थिती असता आम्ही स्टेजवर बसलेले आमच्या गावातील प्रथम नागरिक सरपंच वंदनाताई ठुटुरकर यांना विचारलं असता तर त्यांनी आम्हाला उडवाउडवीचे उत्तर देऊन असं सांगितलं का बा ग्रामसेवकाचं आम्हाला लेटर आलं आणि काही कारण हे सांगितलं का ग्रामसेवक हे ग्रामसभेला यांचा बहिष्कार आहे बा म्हणून आज ग्रामसेवक इथे उपस्थित राहू शकत नाही. आमचं गावकऱ्यात हेच म्हणणं पडलं का ग्रामसेवक जर अनुपस्थित आहे तर आम्हाला ग्रामपंचायतला मिळालेला निधी किंवा जे शासकीय कामं आहे ज्या लोकांच्या अडीअडचणी आहे ह्या आम्हाला कसं समजणार. त्यामुळं आम्ही म्हटलं की ग्रामसेवक का बरं आले तर त्यांनी म्हटलं का ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांनी का बहिष्कार टाकला बा म्हणून आम्ही म्हटलं की त्यामध्ये नोट करा आम्हाला ग्रामसेवक जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही ग्रामसभा घेणार नाही आणि आमचा हिशोब मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला ग्रामसभेची तहकूब करा. पण आम्ही त्यांना प्रोसिडिंगमध्ये हा मुद्दा टाकायला लावला की ग्रामसेवकांनी म्हटलं का बा आम्ही ग्रामसेवेचा म्हणजे बहिष्कार टाकला हा मुद्दा टाकायला लावला यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले म्हणून आम्ही ग्रामपंचायतमध्ये बसलो नाही.